तर मित्रांनो, आजचा आपला गावचा शेवटचा दिवस. रोहितच्या आणि साक्षीच्या लग्नासाठी आपण आलेलो आहोत. काल लग्न मस्त झालं. काल रात्री 12-12:30पर्यंत आम्ही मस्त दमशिराज, गाण्यांच्या भेंड्या वगैरे सगळं मजा मस्ती फुल करून झोपलो. सकाळी हळद उतरवणी झाली. त्याचे पण सुपारी आणि ते टाकूया ना. हे करून झालं ना नंतर करून घ्या. ये ना कोणी पण सुरुवात करा. चला ही बाई कोण हळद उतरीते, हळद उतरीते. ही बाई कोण हळद उतरीते, हळद उतरीते. नवऱ्याची मेवणी. मला येतं, तुम्हाला नाही येत. काय तुम्ही ज्याला भेटेल तो आज रात्री आईस्क्रीम देईल म्हणून तर बोलते. आपल्या भावाला भेटेल ना. नाही टाकलंय टाकली की नाही त्याच्यात टाकलीच नाही आता पण. अरे हा रोहित 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 लागली नाही. हातात आली पाहिजे, तुझ्या हातात आली पाहिजे. नाको सोडू नाको. सोड सोनू घे रे बाबा. साक्षी असं करणार, असं करणार, असं करणार. साक्षी असं करणार. साक्षी असं करणार. साक्षी काय मी सिरियसली टाकली आता. तुम्ही कुठं पण मला नाही माहिती. हे 1-0. हा आता सोनू काय खरं नाही. आता सेम. हा भाई तिने ग्रिपच बदलली. ग्रिप बदलली डायरेक्ट. सोनू सोनू राजू 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 राजू. सोनूची साक्षी. होतंय का रे. बसू का इथे. आम्ही हात करा. फोटो सोडली. दोन्ही हाताने. सगळं हे पाणी होतं. बापरे. लागली आणि लवकर करा. अंग लवकर पाठ पकडायचा आहे. पहिला कोण पकडेल आणि पाटा उभं राहायचं. आणि हा वरती जाणार आहे ना सोनू. हा जा वरती जा. ऍट अ टाइम उडवणार.
तू आता तिचं सोड आणि पाठी हे कर. हे बघा आणि मागेच वळ. असा करा आता असा करा अगं होईल. आम्ही पुसतो का पाठीवर काय काळजी नको. पूर्ण 3 रूम ओले मग काय होईल? अरे मी पाठीमागनं जाते काय फडकं सगळे घेऊन. रूम खाली मी जाते जाते पाठीमागनं फडकं घेऊन. पाणी आहे का पण वर तापवू दिलं इथं आणलं एक बादली आणि तिथे 2 पातेले ठेवले. मग काय गरम पाणी कुठे? नाही, हेच उडवायचं. उडवा. गारे नकोय. अरे घ्या लवकर चला. हे उडव ना. चला, घेऊ. गरम घ्या गरम घ्या गरम घ्या. हा 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 टब उचलायचंय टब उचलायचंय. गरम आहे गरम आहे. हे गरम आहे रे आता. या आजी. त्यांच्या अंगाला लावू नका. नाही दोरी लावू नका. पाणी ओतायचंय ना कशातलं थोडं होतं. थोडंसं होतं गार पाणी आहे सगळं ओतायचं. सगळं होत आहे थोडं बिडं नाही. जास्त नका हे सगळ्या नका टाकू. संपलं. गरम पाणी होतं. सत्यनारायणाची पूजा आणि जागरण गोंधळ त्यांच्या लग्नाचा आहे. जस्ट मी आता गाडी लावली आहे. आम्ही आता जातो आहे त्याच्या घरी. त्याचं घर तुम्हाला मी दाखवतो. बघा गावी जेव्हा असा जागरण गोंधळ असतो ना आणि जेव्हा ती पूजा आणि सगळ्या गोष्टी असतात खूप प्रसन्न वातावरण असतं. बघा आता तुम्ही. हे जे काही सत्यनारायणचं व्रत आहे ते व्रत कोणत्या रीतीने कशा पद्धतीने करावं कोणत्या काली करावं ते सर्व विस्तीर्ण स्वरूपामध्ये कृपा करून सांगावं असं विचारता भगवंत म्हणाले की नारदा हे व्रत दुःख शोकाचा नाश करणारे असून धनधान्याची समृद्धी करणारे आहे. तसेच सौभाग्य व संतती देणारे सर्व कार्यामध्ये विजयी करणारे असे हे व्रत आहे. असे हे व्रत भक्ती व श्रद्धा यांनी उठून ब्राह्मण व बांधव यासह धर्मावर निष्ठा घेऊन या भगवंताचं पूजन अर्चन करावं असा मित्रामध्ये जागर करावा. नंतर दुसऱ्या दिवशी प्रवेश करावं उत्तराला पूजन करावं अशा ठरवलं. या प्रभूचा प्रसाद तीर्थभक्षण केल्यानंतर भगवंताची यथासांग सेवा केल्यानंतर सदैव हा प्रवेश भक्तगणांवरती अशा प्रकारे प्रवेश करावा. आलात. समर्पयामि हळद्रं कुंकुम समर्पयामि. जय जय रघुवीर समर्थ श्रीराम समर्थ. श्री गुरुदेवताय नमो नमः. ग्रामदेवताय नमो नमः. अलंकारार्थे अक्षरं समर्पयामि. अक्षर सोडा. ओम जितेन्द्रियं बुद्धिमता वरिष्ठं वातात्मजं वानरित मुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये. हरिभक्त विरक्त विज्ञान
करत राहा. आणि तिथनं कसा नमस्कार करा आणि तू पुढं हो. असा फिरा इकडनं मान्य करून घे काय त्यांच्याशी बक्षीस का त्यांच्या घरात मुला माणसात गुरा ढोरा कबुताना बोलवाला जलवे सर्व गोष्टी सांभाळ इथपासून सगळीकडे हात डोंगरे भावकी जिकडे पसरले आहे त्यांच्या पाठीवर आखण धरून आज तुझा आनंद करतायत तसा त्यांचा आनंद कर आणि बाय माझी अशी काय तरी चर्चा बक्षीस करायचा घरात मुलाचा सर्व गोष्टी सांभाळ आणि 8 वर्षां पाहण्याला मुलाचा मध्ये देव पा हर 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 महादेव वैद्यवानी माते की जय. नमस्कार मित्रांनो, आम्ही आता आमचा गावचा दौरा जो आहे तो आता संपतोय आता या ट्रिपचा. आम्ही आता निघालो आहे. सकाळी 5 वाजता उठलो. उठायला होत नव्हतं अजिबात कारण आम्ही रात्री खूप लेट आलेलो, पण तरी पण उठलो. अंघोळ वगैरे करून बॅगा वगैरे भरल्या. खूप जास्त लगेच होतं म्हणजे मागे बघत मागे दाखवा मागे लगेच किती येते. खूप जास्त लगेच आहे मागे. एक सीट वगैरे काढून आम्ही ते लगेच मॅनेज केलं आहे आणि आता जस्ट आम्ही परशुराम घाट क्रॉस केलं आहे. बस कोकणात सकाळी सकाळी आपल्याला जे दृश्य दिसतं ना ते खरंच खूप काही वेगळंच असतं. त्याच्यामुळे आता आम्ही निघालो आहे. आता सध्या तरी आम्हाला धुकं नाही आहे, पण ह्याच्या आधी 1-2 मिनटं आधी धुकं खूप मस्त होतं. आणि असं आहे आता एक 5 तास दाखवते आम्हाला साधारण मुंबई इकडनं. रस्ता तर चांगलाच आहे आणि मंडे असल्यामुळे मला नाही वाटत की काही गर्दी भेटेल आम्हाला. आता बघूया, भूक लागायला लागली थोडी थोडी. बहुतेक मानगावला आम्ही थांबू नाश्त्याला. हे धुकं मागच्या मला वाटतं 5-6 किलोमीटर पासून येतच आहे सारखं. आणि ट्रॅफिक पण कमी आहे तसं बघायला गेलं तर. त्याच्यामुळे गाडी चालवायला पण मजा येते. आपली पूर्ण फॅमिलीच आहे. मी ह्याच्या आधी काही दाखवलं नसेल ब्लॉगमध्ये. आपली पूर्ण फॅमिली आहे मागे. माझी मम्मी आहे, माझी बहीण आहे मोठी, माझा भाऊ आहे, माझी मामी पण मागे बसली. मामी झोपली आणि जी ब्लॉग करते ती स्वतःकडे दाखव ना. ही माझी वाईफ आहे. तर आम्ही आता निघतो. आता आम्ही भोसते घाट उतरायला सुरू केलं आहे. सॉरी, परशुराम घाट संपला आहे पण आता भोसते घाट सुरू होईल. असं आहे. रोज सकाळी जर असा नजारा बघायला मिळाला तर ऑफिसला जायला पण मला वाटतं थोडंफार बरं वाटेल. पण असा नजारा बघायसाठी ऑफिस सोडावं लागेल. त्याच्यामुळे थोडक्यात गुढी. आणि बघूया आता पुढे आपला प्रवास कसं काय होतं ते. ठीक आहे. आता आम्ही जस्ट कशेडी घाट क्रॉस केला आहे आणि कशेडी घाट क्रॉस केल्या आम्हाला जो नजारा दिसतोय ना ते बघा एकदा. आता काही 15-20 मिनिटापूर्वी धुकं होतं आणि आत्ता सूर्यदेवाने आम्हाला दर्शन दिलं. आणि तेही कसं, ते म्हणजे इतकं प्रसन्न वाटतंय ना, म्हणजे गाडी चालवायला सुद्धा, वातावरण सुद्धा आणि एकंदर म्हणजे का या कोकण भूमीला हे सौंदर्य लाभलंय आणि
त्यात मुंबई गोवा हायवे हा मान्य आहे, हायवेला व्हायला वेळ लागला, 14-15 वर्ष झाली तरी पण हायवे झाला नव्हता. पण आत्ता जे काही चाकरमान्यांना कोकणवासियांना या हायवेची सफर करायला मिळते यासाठी खरंच सर्वांचे आभार मानू तेवढे कमी आहेत. कारण असं निसर्ग सौंदर्य पाहण्यासाठी असे रोड असणं खूप गरजेचं आहे. आणि जेव्हा आपण असे रोड बघतो तेव्हा खरंच वाटतं की आपला महाराष्ट्र किंवा आपला भारत कुठेतरी प्रगती पथावरती आहे. आणि हेच आता मी बघितलं की सनराईज होतोय म्हणून म्हटलं तुम्हाला दाखवावं. साधारण सकाळचे 7:23 7:20 वगैरे झालेत आणि मी आता उतरतोय कशेडी घाट. मोस्टली मानगावला थांबू जेवायला. बघूया पुढे कसं काय असतं ते तुम्हाला सांगतो. तर मित्रांनो, अशा प्रकारे रोहित आणि साक्षी यांच्या लग्न सोहळ्याचे हे व्लॉग्स आता इथे संपत आहेत. हा या सिरीजचा शेवटचा व्लॉग असेल. 4 दिवस खूप धमाल मस्ती करत आम्ही सगळे मुंबईच्या परतीच्या प्रवासाला निघालो. येणाऱ्या नवनवीन व्लॉग्सला तुम्ही असाच प्रतिसाद द्याल अशी अपेक्षा करतो. धन्यवाद.